प्रणाम। आज मी एक 5 मिनिटाचा छोटासा व्हिडिओ केलाय, तो याच्या पाठोपाठच रिलीज होतोय। हॉटेल ते हॉस्पिटल, एक चित्तथरारक प्रवास असं त्याचं टायटल आहे आणि तुम्हाला धमाल वाटेल। तो अनिल थत्ते स्टाईलने जगणं म्हणजे काय हे तुम्हाला कळेल। मुद्दाम तो पहा। हा व्हिडिओ जो आहे तो अर्थात औरंगजेबच्या थडग्याबद्दलचा आहे। मला काय वाटतं माहिती आहे की भारतीय जनता पक्षाचे लोक आता अगदी मोदींपासून सगळे त्या छावा चित्रपटाचं खूप कौतुक करत आहेत। पण हा चित्रपट निर्माण होत असताना तो किती ताकदीने निर्माण होतोय, किती प्रभावी होतोय याचा जर थोडासा अंदाज भाजपच्या नेत्यांनी घेतला असता आणि त्या चित्रपटाला हातभार लावला असता, हातभार लावला असता आणि संबंध देशातल्या प्रत्येक थिएटरमध्ये तो लोकसभा निवडणुकीच्या आधी जरी त्यांनी रिलीज केला असता तरी माझी खात्री आहे की महाराष्ट्रातल्या 48 पैकी एखादी जागा वगळता 45-46 जागा त्या केवळ त्या छावा चित्रपटामुळे मिळाल्या असत्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला। आता ही विधानसभा निवडणुकीच्या आधी जर त्या आल्या असत्या तर हे 232 आहेत आता टोटल, ते 288 पैकी 250 पुढे गेले असते। इतकी छावा चित्रपटाची त्या ताकद आहे। मला वाटतं या इतिहासामध्ये फिल्म इंडस्ट्रीच्या ज्या काही चित्रपटांनी इतिहास घडवला, जे ऐतिहासिक होते आणि इतिहास घडवला, त्यापैकी छावा हा चित्रपट आहे। तो खरं म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आधी यायला पाहिजे होता। या लोकांनी तो नंतर त्यांना रिअलाइज झालं की अरे ह्याच्यामुळे हिंदुत्वाची ज्योत नव्हे तर अशी लखलखती आणि तेजपुंज अशी मशाल लोकांच्या मनात पेटती आहे। आणि आता ते फुकट शो वगैरे अरेंज करतात, हे करतायत, पण हे आधी करायला पाहिजे होतं। सगळ्या देशभर महाराष्ट्रभर जर हा चित्रपट आला असता तर 232 ते 250 झाले असते। एनिवे, छावा चित्रपटाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे। आणि त्या चित्रपटगृहातून बाहेर पडताना माणसांच्या, प्रेक्षकांच्या डोळ्यातले जे अश्रू आहेत ना, ते अश्रू नसतात, ते निखारे असतात, ज्यांच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं मला काय म्हणायचं आहे। त्या प्रवृत्ती, धर्मांध प्रवृत्ती असं आपण एक मोघम विधान करू त्याला, पण अक्षरशः नष्ट करण्याचा अफाट सामर्थ्य आहे। ते कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसेल, पण काय होतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हा मुद्दा तेवढा प्रभावी नाही ठरत। जात ठरतो, हो जात ठरतो, पण धर्म ठरत नाही। त्यामुळे छावा चित्रपटाचा तिथे किती फायदा होईल माहीत नाही, पण फायदा घेण्याची 2 संधी होती लोकसभा विधानसभा, ती चुकवली। त्याच्याबद्दल मला हळहळ वाटते। मित्रांनो, हा छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत त्याच्यामध्ये औरंगजेबबद्दलची अचूक माहिती आणि त्यांनी केलेला छळ संभाजीराजांचा हा फक्त पुस्तकात होता। आणि मी सहज चौकशी केली की संभाजी महाराजांवर आतापर्यंत किती पुस्तकं आली आणि त्यांच्या एकूण प्रती किती खपल्या, तर आतापर्यंत 7 पुस्तकं संभाजीराजांवर आलेली आहेत आणि त्या सगळ्यांच्या मिळून 1.5 लाख फक्त प्रती खपलेल्या आहेत। आणि छावा चित्रपट हा एकेका दिवसात मला वाटतं 25-50 लाख लोकांपर्यंत जातोय। त्यामुळे शेवटी हे माध्यम आणि त्या माध्यमाचा, त्यामुळे समजा 1.5 लाख लोक, आपण अजून त्यांना 1.5 लाख जोडू, 2 जणांनी एक प्रत वाटली तर 3 लाख लोकांच्या पलीकडे संभाजी महाराजांचा औरंगजेबाने केलेला छळही पोचला नाही। आणि त्यामुळे एक निखारे जे पेटायला हवे, मशाली पेटायला हवा, एक धगधगीत असा अग्निकल्लोळ निर्माण व्हायला हवा, तसं महाराष्ट्रातही नाही झाला। याचं कारण पुस्तकाला मर्यादा असते, चित्रपटाला नसते। तर आता छावा चित्रपट निर्माण झाल्यापासून औरंगजेबबद्दलचा लाग लोकांच्या मनात इतका अनावर झाला आहे की एक चारी बाजूनी असा आवाज निघतोय की औरंगजेबचं थडगं जे औरंगाबादला आहे ते ज्याप्रमाणे बाबरी मशीद तुम्ही उद्ध्वस्त केली तशी उद्ध्वस्त करा। याचं कारण या महाराष्ट्राच्या एका सुपुत्राचा बळी किती निर्दयपणे घेतला गेला याची ती हकीकत अंगावर शहारे आणणारी आहे आणि एक माणसाला भडकवणारी आहे। त्यामुळे नको हे थडगं इथे नको असं एक लोकांच्या मधून आवाज उठतोय। आणि मला स्वतःला असं वाटतं की कुठलाही सच्चा हिंदू, ज्याची हिंदुत्वावर निष्ठा आहे, जो स्वतःला हिंदू म्हणवण्यात गर्व से कहो हम हिंदू आहे, तो कोणीही त्या औरंगजेबाच्या थडग्यावर फुलं सोडा पण बघायला सुद्धा जाणार नाही। जाणारे आहेत, मनोज जरांगे आहेत, प्रकाश आंबेडकर आहेत, पुष्कळ आणखीन तथाकथित सेक्युलर आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत, हे सगळे जाऊ द्या त्यांना तिथे।
तिथे जो जाईल तो यापुढे औरंगजेबचा वारस आहे असं मानलं जाईल. इतका प्रक्षोभ लोकांच्या मनात आहे. या लोकांना कल्पना नाहीये की औरंगजेबबद्दल या छावा चित्रपटानंतर केवढा प्रक्षोभ महाराष्ट्रामध्ये. ही मागणी आमचा मित्र नितेश राणेंनी केली आहे किंवा औरंगजेबचं थडगं जे आहे ते उद्ध्वस्त करा. नुसतं हलवा नाही, इथून पुढे तिकडे दिल्लीला हलवा, इकडे तिकडे हलवा नाही, उद्ध्वस्तच करून टाका, अशी त्यांनी मागणी केलेली आहे. अर्थातच महाराष्ट्र शासन हे एक सरकार आहे आणि ते केवळ नीतिमत्तेचा किंवा नीती अनीतीचा विचार करू शकत नाही, त्याला कायद्याचाही विचार करावा लागतो. आपणच निर्माण केलेले कायदे, पण हे आपणच म्हणजे कुणी केलेत? हे काँग्रेसच्या राजवटीत निर्माण झालेले कायदे आहेत. हे जे औरंग्या बुडाला औरंग्या पापी असं जे समर्थांनी म्हटलेलं आहे, त्या औरंग्याच्या पापीपणाला एक संरक्षण देणारे कायदे जेवढे झाले आणि ज्याचा प्रभाव या आपल्या प्राचीन वस्तू आणि वास्तूंच्या संदर्भामध्ये कायदा आहे त्याच्यात दिसतो आपल्याला, ते सगळे काँग्रेसवाल्यांनी केलेले कायदे आहे. आणि हे जे आहे तेही त्यांचंच पाप आहे की 1947च्या आधीच्या मशिदी, आधी मंदिरं होती का, हे करू याचा चर्चाच नाही करायची, हे पण त्यांचंच पाप आहे. पण आता ही मागणी जोर धरती आहे आणि सरकारवर दबाव आहे, कारण तसे नेमस्त विधान करणारे, मवाळ विधान करणारे जनरली त्यांनी असं म्हटलं की ही किचकट प्रक्रिया आहे. मी याच्याशी सहमत आहे की औरंगजेबचं हे जे थडगं आहे हे इथून हलवावं, याच्याशी मी सहमत आहे. पण मी आंदोलक जसे बाबरी मशिदीचे घुसले आणि बाबरी मशीद उद्ध्वस्त करून टाकली अडवाणी आणि यांच्या देखत, तर अडवाणी यांनी कधीच बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्याचं समर्थन केलं नाही. उलट त्यांनी म्हटलं आमचा काही संबंध नाही. तुम्हाला आठवत असेल तर कोर्टामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की आमचा काही संबंध नाही. पण ज्यांनी उद्ध्वस्त करायची बजरंग दल वगैरे त्यांनी ती केली. पण इथे आता असं झालं आहे, मला जी आता माहिती मिळाली की औरंगजेबच्या त्या थडग्याला इतकं प्रचंड पोलीस संरक्षण आहे. 10-12 गाड्या तिथे उभ्या आहेत पोलिसांच्या. साधारणतः 150 ते 200 पोलिसांनी घेराव घातलेला आहे. SRP आहे, CRP आहे, काय असतं ते सगळे तिथे आहेत आत्ता. कारण त्यांना असं वाटतं की एखादा आत घुसेल आणि काहीतरी निदान काहीतरी तोडफोड करील तिथे. म्हणून आता संरक्षण करण्याच्या कामगिरीत कोण गुंतलंय? महाराष्ट्र सरकार गुंतलंय. स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन आहेत की तिथे कोणाला जाऊच देऊ नका, जाणाऱ्याचे व्हेरिफिकेशन करा, त्याच्याबरोबर काही नाही, त्याच्या तपासण्या घ्या. आणि तो कट्टर हिंदुत्व विरोधी आहे का नाही असं काही मी हे सांगता येत नाही, पण तो हिंदुत्व विरुद्ध आहे ना असं पण बघा. असं म्हणजे तुमच्या मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर आणि आमचा जितेंद्र यांच्यापैकी कुणीतरी त्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट दिलं पाहिजे की हा बिन कॅरेक्टरचा आहे, हा हिंदुत्व विरोधी आहे, हा देशद्रोही पण आहे, हा राज्यद्रोही पण आहे, तेव्हा याला प्रवेश देण्यात यावा. होय की नाही? तर फडणवीस काय म्हणाले की कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्याशिवाय या संदर्भात काही निर्णय घेता येणार नाही सरकारला, सरकार म्हणून. तर त्यामुळे जरी ही मागणी रास्त आहे असं मलाही वाटतं की औरंगजेबचं थडगं इथे नको, पण असं एका रात्रीत ते करता येणार नाही. ही खूप प्रदीर्घ चालणारी राम जन्मभूमीचा लढा काहीतरी 100च्या आसपास वर्ष चालणार आहे. बघ किती वर्ष चालला आपला अयोध्येच्या राम जन्मभूमीचा लढा, इतकी वर्ष चालला. तर औरंगजेबच्या कबरीचा चालवणारे लोक आहेतच ना, तेही 5-50 वर्ष काढू शकतात, अशा तऱ्हेचे काढावायचे की नाही. पण याच्याबाबत एक वेगळा मुद्दा मला हे करायचं आहे, तुमच्यापुढे मांडायचं आहे की मी थोडंसं आज जरा मोबाईलमध्ये माझ्या बघावं लागणार आहे. याचं कारण औरंगजेब किती क्रूर कर्मा होता याची काही माहिती मला मिळालेली आहे, ती मी याच्यामध्ये केलेली आहे की किती क्रूर होता. त्यांनी संभाजी महाराजांचा जो अनन्वित छळ केला, म्हणजे नाही ते लोक जे रडत बाहेर पडतात ना, ते खरंच तसं आहे की ते हृदय तुमचं थरकाप होतो आणि मन द्वेषाने चिडून उठतं. पण हा 10 क्रूर कर्म जे जगामधले आहेत त्याच्यात औरंगजेबचा समावेश होतो. चिंगीज खान वगैरे बाकी नावं तुम्हाला माहिती आहेत, पण 10 क्रूर कर्मांपैकी एक हा आहे. त्याचं थोडंसं वर्णन माझ्याकडे जे मला रेफरन्समधून मिळालं ते मी तुमच्यापुढे सादर करतो. म्हणजे कशा करता की संभाजी महाराजांचा छळ करणारा हा बेसिकली क्रूर कर्माच होता. त्यांनी, मी जी काय माहिती मिळवली आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की त्याला 3 भाऊ होते. दारा शुको, ही नावं चुकतील माझ्याकडून, म्हणून किती वर्ष झाली रामजन्मभूमी? टोटल तो
तो डिस्प्यूट 500 वर्ष जुना आहे. 500 वर्ष जुना डिस्प्यूट आहे. आणि पहिली केस 58 साली 1958 साली झाली. अच्छा, पहिली केस 1958 साली झाली. 67 वर्ष झाली. 67 वर्ष लागली. बाबरी मशीद शेवटी पाडली म्हणून, नाही तर आजही ती तिथं असतीच. 92ला पाडली. 92ला जर ती पाडली नसती तर हे श्रीराम मंदिर उभंच राहत नव्हतं तिथे, बाबरी मशीदच असती. सेम केस इथे. तर हा जो औरंगजेब होता त्याला 3 भाऊ होते, दारा शुकोह, शाह सुजा आणि मुराद बक्ष. दारा शुकोह हा सर्वात मोठा भाऊ, गादीचा वारसदार. हा कट्टर नव्हता, हा कट्टर धर्मवादी नव्हता. औरंगजेबने त्याला मारून टाकले आणि त्याचे डोके कापले. काय माणूस असेल बघा. त्याने डोके कापले आणि आपल्या बापाला शहाजहानला त्याने आग्र्याच्या किल्ल्यात कैद करून ठेवले होते. तिथे बापाला त्याचे डोके भेट म्हणून पाठवले. ते पण मोगलांच्या सगळ्या वंशावळी तुम्ही पाहिल्यात ना, तर या अशाच आहेत. या प्रवृत्ती आता अशा अमानुष छळाशा वगैरे वगैरे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. त्यातल्या एका प्रकरणाची तर चर्चा, 52 तुकडे कसे केले एका माणसाचे राजकीय खंडणीच्या पोटी, ते आपण वाचतोच आहोत. हे सगळ्या औरंगजेबाचीच पिल्लं म्हणायला पाहिजे ती. आपल्या बापाला त्याने पाठवले. शहा शुजाला देखील, दुसरा भाऊ त्याचा, युद्धात पराभूत करून मारून टाकले. मुराद बक्ष याने शहाजहानला, म्हणजे एक जो त्यातला तिसरा भाऊ होता त्यांचा, तो मुराद बक्ष, त्याने या तिन्ही याच्यामध्ये औरंगजेबाला मदत केली होती. कशात? एक तर शाह सुजाला मारून टाकणं, त्यानंतर दारा शुकोहला मारून टाकणं, शाह सुजाला पराभूत करून मारून टाकणं. परंतु सत्ता हातात आल्यावर, हे काँग्रेसवाल्यांचं बरं का परंपरा, ही काँग्रेसवाल्यांची पण परंपरा आहे, वेगळी आहे थोडी, पदच्युत कसं करायचं त्याची, पण आहे त्यांच्याकडे आहे ती. सत्ता हातात आल्यावर औरंगजेबने यालाही मारून टाकले, की ज्याने आपल्याला 2 वेळा भाऊ मारायला मदत केली आहे तो उद्या आपलं पण हे करू शकतो, म्हणून त्याला मारून टाकला. आणि शहाजहानला सुद्धा, त्याचा बाप, हे बापांचा छळ करण्याचे जे प्रकार आहेत ना, हे मुघल साम्राज्यात तुम्हाला सर्रास दिसतात. ती प्रवृत्ती आहे त्यांची. तुम्ही बोलत नाही कोणी त्याच्यावर, की हे त्यांच्या स्वतःच्या माणसांबाबतही तेवढेच क्रूर आहेत. म्हणजे संभाजीराजांबद्दल ते जेवढ्या क्रूरपणे वागले, तेवढे ते स्वतःच्या स्वकीय नातेवाईकांसोबत ते तेवढेच वागलेत, तसेच वागलेत. म्हणजे तेही कुणीतरी एखाद्या चित्रपट काढा तुम्ही औरंगजेबवर, औरंगजेब नावाचा काढा, आणि त्याची ही सगळी पापकृत्य दाखवा, स्वतःच्या भावांशी तो कसा वागला. आणखीन इथे एवढ्यावर त्यांचं हे समजा, हां, त्यांनी शहाजहानचं दिलं आहे माझ्याकडे जे रेफरन्स आलं आहे त्याच्यामध्ये, की शहाजहानला ते पाणी प्यायला देत नव्हते 7 दिवसाभरामध्ये. एक काहीतरी 4 थेंब त्याला द्यायचे. शेवटी तो झिजून मेला शहाजहान. आपण ताजमहाल बघायला जातो त्यावेळेला आपल्या हे लक्षात येत नाही की 14व्या बाळंतपणात मेलेल्या मुमताजचं हे थडगं आहे. आणि ती मेल्यानंतर 8व्या दिवशी त्या शहाजहाननी तिच्याच बहिणीशी लग्न केलं. हे कधी कुणी सांगत नाही हो तुम्हाला. आग्र्याला ताजमहाल जायला बघायला जाणं सुद्धा पाप आहे माझ्या मते. ज्या माणसाने 14 बाळंतपणं तिच्यावर लादली, त्याच्यात ती मेली आणि तिच्या बहिणीशी 8व्या दिवशी लग्न केलं, तिच्याच बहिणीशी. आणि आपण आपलं, ती जगातली सगळ्यात सुंदर स्त्री होती, हा काय सुंदर ताजमहाल वगैरे. ताजमहाल आधी बांधून ठेवला होता, जी मेली त्या बायकोच्या नावाने तो केला असता मला तर वाटतं. त्याला भरपूर बायका होत्या, त्यातली कुठली दुसरी मेली असती तर आपण आता मुमताजचं नाव घेतो, प्रेमाचं प्रतीक. अरे कसलं प्रेमाचं प्रतीक, फोडक्या हट. पुढे आहे का ना हा औरंगजेब. आपण याच्यावरही एखादा चित्रपट छावासारखा निघाला पाहिजे. अरे शीख का नाही हे मुसलमानांच्या विरुद्ध एवढे तीव्रपणे प्रतिक्रिया देतात, हिंदूंपेक्षा जास्त तीव्र ॲसिडिक ज्याला म्हणतात अशी प्रतिक्रिया मुसलमान आपले शीख देतात मुसलमानांविरुद्ध किंवा औरंगजेबबद्दल. कारण शीख धर्मगुरू बंदा बैरागी यांना पकडून त्यांचा अनन्वित छळ केला. हे सेक्युलरवाले म्हणतात ना औरंगजेब सेक्युलर होता, हां, त्यांच्याच पुरनळ्या करून मागून घातल्या पाहिजेत. त्यांच्या या इतिहासाची पानं फाडायची, त्याच्यावर सुरनळ्या करायच्या आणि घालायच्या मागून. तो इस्लामी कट्टरवादी नव्हता, तो एक समतावादी होता वगैरे म्हणता ना तुम्ही. घ्या त्याचे पुरावे, घ्या त्याच्या कट्टर धर्मिक. आणि त्यांनी संभाजी महाराजांना सुद्धा मुस्लिम धर्म स्वीकारला नाही म्हणून मारलं. कसं विसरताय तुम्ही, काय विसरताय. शीख धर्मगुरू बंदा बैरागी यांना पकडून त्यांचा अनन्वित छळ केला, तरीही ते इस्लाम कबूल करत नाहीत म्हणून त्यांच्याच लहान मुलाला त्यांच्या समोर मारून टाकले. आणि त्या मुलाचे हृदय काढून, तुमच्याला आग नाही का पेटत हे सगळं वाचताना ऐकताना.
नाही पेटत, नाही पेटत. औरंगजेबची पिलावळ अजून आहे की नाही इथे? आहे की नाही? त्याच प्रवृत्तीची वृत्तीची नीच अशी माणसं आहेत की नाही? आणि ती एका विशिष्ट धर्मांध गटात आहेत की नाही? बॉम्बस्फोट म्हणजे तरी काय आहे? बॉम्बस्फोट म्हणजे देखील या औरंगजेबच्याच पिलावळीचा हा सगळा प्रताप नाही का? त्याच्यात आपली 300 माणसं मेली आणि वारंवार बॉम्बस्फोट झालेले आहेत. भयानक आहे. त्या मुलाचे हृदय काढून बंदा बैरागी यांच्या तोंडात खुपसले. इतक्याने समाधान झाले नाही म्हणून डोळे फोडले, जीभ छाटली आणि शेवटी गळा चिरला. जे संभाजी महाराजांच्या वाट्याला आलं ते पाहून आपण इतके विकल होतो, विदीर्ण होतं, शतशः विदीर्ण हृदय होतो. तुम्ही बघा, हेच दुःख, हेच हाल, ह्याच वेदना अत्यंत निर्दयपणाने, निघृणपणे या शीख धर्मगुरूंच्याही वाट्याला आलेल्या आहेत. खरं शीख समाजाने छावा चित्रपट उचलून धरताना आपल्याही कोणातरी प्रोड्युसरला सांगितलं पाहिजे की शीख धर्मगुरूंशी औरंगजेब कसा वागला त्याच्यावरही चित्रपट काढ. पुढे बघा, शीखांचे 10वे गुरु गोविंद सिंग यांना 4 मुलं होती. त्यापैकी जोरावर सिंग हा 6 वर्षाचा आणि फतेह सिंग हा 9 वर्षाचा होता. औरंगजेबने याला पकडले. धर्मांतरित व्हा, लक्षात ठेवा, धर्मांतरित व्हा, धर्मांतरित व्हा, धर्मांतरित व्हा, हा मुद्दा तुम्ही विसरताय. हे औरंगजेबचे जे सगळे चमचेगिरी करतायत ना, भडवेगिरी करतायत ना, ते हे विसरलेत की औरंगजेबनी धर्माच्या नावाखाली छळ केलेला आहे. कोणतरी काहीतरी सांगतो मध्येच केला नाही, तो निधर्मीच होता आणि तो अगदी स्वतःच्या टोप्या विणायचा. त्याचंही काय झालं पुढे सांगतो मी तुम्हाला. धर्मांतरित व्हा म्हणून सांगितलं, त्या मुलांनी नकार दिला म्हणून 2 मुलांचा भिंतीत चिणून मारलं आणि मारल्यावर त्यांचा गळे कापले. छावा चित्रपटात आपण पाहिलंच. छत्रपती संभाजी राजांचे त्याने असेच हाल केले. हे सगळे हाल एका दिवसात नाही संपलेले मित्रांनो. 40 दिवस सातत्याने रोज एक अवयव कापून महाराजांचा छळ केला जात होता. तो माणूस असं एवढं सगळं हे सहन करून 40 दिवस जगला कसा असेल या अमानुष यातना सोसत. खरोखरच म्हणजे त्यांच्या धर्मप्रियतेला खरंच सलाम की धर्म बदलणार नाही एका गोष्टी करता. नाही तर औरंगजेब तर त्याचा आपली मुलगी द्यायला निघाला होता संभाजीराजांना. ही गोष्ट आहे, फॅक्ट आहे. पण त्यांनी मरण पत्करलं. देश देव आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती हे आपण नुसतंच ऐकतो आणि म्हणतो, पण म्हणजे काय त्याचं उदाहरण संभाजी महाराज आहे. 40 दिवस या माणसाने असा अवयश तुकडे करीत जातानाचा छळ. आणि हे यांचं कॉमन दिसतंय बरं का या मोगलांचं सगळ्या, की डोळे काढायचे, जीभ कापायची, हातपाय तोडायचे आणि असं त्याला तुकड्याने मारायचा. कारण आधीची पण उदाहरणं शीख धर्मपंथीयांच्या बाबतीतली अशीच आहे. संभाजी राजाने आत्मबलिदान दिले पण धर्म सोडला नाही. त्यानंतर त्याने पुढे दिलं की पुढील 18 वर्ष औरंगजेबच्या प्रदेशाचे लचके तोडत मराठे लढले. औरंगजेबाचे लचके नाही तोडले. मला वाईट वाटतं त्याचं. त्यांनी अनेक वेळा आपण हे धनाजी संतजीचं म्हणतो ना की त्यांनी याच्या औरंगजेबच्या तंबूचे कळस कापून नेले. अरे कळसच काय कापून थांबलात? खाली उतरून त्याचा कळस कापायचा होता ना औरंगजेबचा, त्याचे तुकडे करायचे होते. कळस कसले? ठीक आहे, तेही शौर्यच आहे, धैर्य आहे, त्याच्याबद्दल मी काय हे करत नाही, प्रतिवाद करत नाही. पण औरंगजेबला कुणीतरी अशा तुकडे करून शिक्षा द्यायला पाहिजे होते. 18 वर्ष त्यानंतर मराठेशाही पेटून उठलेली होती संभाजीराजांचा छळ पाहून आणि हल्ले होत होते. त्याचे लक्षावधी सैन्य आणलं होतं. त्यातले काही हजार उरले. त्याचा खजिना रिता झाला आणि हिंदवी स्वराज्य त्यांनी संपवू शकला नाही. उलट आलमगीर म्हणवणारा औरंगजेब दीन अवस्थेत महाराष्ट्रात मरण पावला. बरं झालं, ज्या भूमीवर तो आक्रमण करून आला होता त्या भूमीतच तो मेला. हे मी तर म्हणतो महाराष्ट्रासाठी ही अत्यंत आनंद गोष्ट आहे. पुढे आहे का आता ही जी मशीद आहे ना, बाबरी मशीद, तसाच प्रकार आपल्याकडे औरंगजेबचा जो चालू आहे औरंगाबादला त्याच्या कबरीचा, पुढे आहे का? धक्कादायक आहे. ही सगळी छापील माहिती आम्ही याच्यावरून घेतलेली आहे पुस्तकांमधून. रत्नपूर उर्फ खुलताबाद, म्हणजे खुलताबाद हे पण त्याचं ओरिजिनल नाव नाही, रत्नपूर आहे. अरे बदला लवकर. इथे त्याच्या अंतिम इच्छेनुसार त्याचे अंत्यसंस्कार केले गेले. त्याच्याच इच्छेनुसार कुराणाच्या स्वलिखित
प्रती, नकला म्हणतात त्याला, कॉपीज विकून आणि टोप्या शिवून आलेल्या रकमेतून त्याचे थडगे बनवले गेले. हे आज जे तुम्हाला तिथे काय भव्य वगैरे आणि असं सुंदर वगैरे जे दिसतंय ना, ते औरंगजेबच्या कल्पनेतही नव्हतं. त्यांनी फक्त मातीचं थडगं बांधा आणि त्याच्यावर एक याचं सब्जा वनस्पती असते त्याचं रोपटं लावा, एवढंच सांगितलं होतं. ही निजाम, ज्या निजामशाहीचे फटके मराठवाड्याने खाल्लेत, तुम्हाला माहिती आहे. एक वेगळं गुपित सांगतो तुम्हाला, आणि हे मला सांगितलंय कोणी माहिती आहे की मला हे गुरुदास कामत जे खासदार होते त्यांनी सांगितलं. आणि दुसरे एक साक्षीदार तर आज हयात आहेत, तेही तुम्हाला याची ग्वाही देतील की बाबरी मशीद ज्या दिवशी पाडली जात होती त्या दिवशी बाबरी मशीद पाडणार आहेत अशी बातमी लागल्याबरोबर हे तुमचे गुरुदास कामत आणि शरद पवार दोघं जण बाबरी मशीद पाडली जाऊ नये यासाठी त्यावेळेला असलेले पंतप्रधान नरसिंह राव यांच्या घरी गेले. मला गुरुदासनी सांगितलं की आम्ही सकाळपासून तिथे बसलो होतो आणि आम्हाला सांगितलं जात होतं की नरसिंहराव पूजेत आहेत. ते काहीतरी अनुष्ठान मांडून बसलेले आहेत, ते असं सहजासहजी पूजेतून उठणार नाही, त्यांना कोणतेही निरोप द्यायला पण आम्हाला बंदी आहे. 3 तास गुरुदास कामत आणि शरद पवार हे बाबरी मशीद तोडली जाऊ नये म्हणून नरसिंहरावांच्या, PV नरसिंहराव पंतप्रधान होते त्यावेळेला, त्यांच्या घराच्या बाहेरच्या दिवाणखान्यात बसून होते. त्यांचा जीव तळमळत होता, तडफडत होता. अरे अरे बाबरी मशीद पाडली जाईल रे, पाडली जाईल रे. नरसिंहरावांना ज्यावेळेला बाबरी मशीद पडली पूर्णपणाने आणि निरोप आला की बाबरी मशीद पूर्ण साफ झाली, त्यावेळेला त्यांच्या एका विशिष्ट माणसाने जाऊन त्यांच्या पूजेत इथे सांगितलं की पर्व संपले. तो शब्द आहे त्याचा, पर्व संपले. की आता हिंदीत त्याचं काय भाषांतर केलं किंवा तामिळ तेलुगू त्यांची काय भाषा होती त्याच्यामध्ये मला माहिती नाही, आंध्रचे होते ते, त्या तेलुगू भाषेत बोलले असतील कदाचित. तर त्यानंतर नमस्कार करून ते उठले, बाहेर आले आणि शरद पवार आणि गुरुदास कामतला विचारलं काय झालं. म्हणजे आता काय व्हायचं राहिलं, तुम्ही उठला नाही, तुम्ही केंद्रीय दलाला आदेश दिले नाहीत, केंद्रीय दल तिथे पाठवलं नाही, बाबरी मशीद पडली. ते सूचक हसले आणि म्हणाले त्याची जशी इच्छा असते तसंच होतं, आणि आतमध्ये निघून गेले ते. याचं कारण काय माहिती आहे, हे जे रझाकार होते ना निजामाचे, ही बातमी पण फारशी कोणाला माहित नाही, पण गुरुदासनी मला सांगितली म्हणून मला माहिती. त्यांनी जे अत्याचार केले निजामाच्या लोकांनी, रझाकारांनी, त्यामध्ये नरसिंहरावांचं कुटुंब होरपळून निघालं होतं. त्यांच्या पूर्वजांपैकी काही जणांवर, काही जणींवर अत्याचार झालेले होते. त्यामुळे या निजामशाही, मुसलमान आणि हे खरं म्हणजे पहिला हिंदू हृदय सम्राट होण्याची संधी होती नरसिंहरावांना, मला तर वाटतं. त्यांनी बाबरी मशीद पाडू दिली. होय, त्यांना खरं म्हणजे हिंदू हृदय सम्राट व्हायला पाहिजे होतं. त्यावेळेलाच आपल्या हिंदुत्वाचा पुकारा व्हायला पाहिजे होता. एव्हा ना हिंदू राष्ट्र झालं पण असतं, तेव्हाच केलं असतं त्या बाबरी मशिदीच्या पार्श्वभूमीवर. व्हॉट एव्हर इट इज, पण नरसिंहरावांचा राग होता म्हणून ती मशीद मुद्दाम पाडू दिली त्यांनी, हे लक्षात ठेवा. आता त्याच्या इच्छेनुसार त्या नकला विचून टोप्या शिवून आलेल्या रकमेतून त्याचे थडगे बनवले गेले. त्यावर एक सब्जा या वनस्पतीचे रोपटे लावले गेले. त्याची ही कच्च्या मातीची समाधी निजामशाही राजवट येईपर्यंत औरंगाबादला तशीच होती. हैदराबादच्या निजामाने या कबरीभोवती संगमरवराचे नक्षीकाम केले. मातीच्या थडग्याला संगमरवराचा चौथरा बांधला. औरंगजेबचं काळातलं नाही आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल तुम्ही फार भावनाशील, जितेंद्र आव्हाड, मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर, तुम्ही नका होऊ एवढे भाऊक. त्याची ओरिजिनल समाधी काढा बाहेर, ती ठेवा. ती ठेवावी असं एक विवेचन मी आज करणार आहे. ते थोडंसं धक्कादायक, पण विचार करा तर तुमच्या लक्षात येईल. हिंदवी स्वराज्याला नष्ट करण्यासाठी लक्षावधी सैनिक, अब्जावधी रकमेची तिजोरी, प्रचंड प्रमाणात हत्ती, घोडे, तोफा आणि सैन्यबळ घेऊन आलेल्या औरंगजेबला मराठ्यांनी इथल्या मातीत गाडला. त्याला परत दिल्लीत पाय ठेवता नाही आला, आणि तो दिल्लीत गेला नाही याचंही कारण त्याला माहिती होतं की दिल्लीत गेलो की माझा खून होणार आहे. परंपराच होती ना, यांनी आपल्या बापांनाच मारलं होतं, त्यांनी त्यांच्या बापांना मारलं होतं. कुठला मोगल बादशाह कोणाला तरी मारल्याशिवाय सत्तेवर आला होता, त्यामुळे यालाही माहिती होतं. तो तिकडे गेला नाही याचं एक कारण, तो महाराष्ट्रात भांडत होता, लढत होता यांच्याशी, मराठ्यांची. हे जेवढं खरं आहे तेवढं त्याची हिंमत नव्हती दिल्लीत जाण्याची. त्याला माहिती होतं की दुसरे आपलेच भाऊबंद आपल्याला मारतील. ते पण तसं त्या प्रमाणात यायला पाहिजे तसं आलं नाही. त्याला परत दिल्लीत जाता आलं नाही. आणि पुढे धक्कादायक माहिती, आणि ही मी माहिती घेतलेली कुठून तरी तुमच्या पुढे सादर करतोय. कुठून घेतली
एकाच सोर्सनी नाही घेतलेले, अनेक सोर्सनी घेतलेले आहेत. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कृपेने महाराष्ट्रात या नराधमाचे उदात्तीकरण सुरू झाले. त्या औरंगजेबचं उदात्तीकरण करणारा दुसरा औरंगजेब कोण निघाला? तो महाराष्ट्राच्या मातीतला मराठा गडी निघाला. औरंगजेब हा सुफी संत होता, तो महान होता. हा प्रचार सरकारी पातळीवर सुरू करण्याचं पातक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कृपेने औरंगजेबच्या थडग्यासाठी दौलत जादा सुरू झाला आणि आजूबाजूचा परिसर काबीज करत देवेंद्रजी फडणवीस, परवा आपण अफजल खानाच्या कबरीभोवतीची अतिक्रमण तोडलीत. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. मग या औरंगजेबच्या कबरीभोवतीची अतिक्रमण काढायला काय तुम्हाला पुरावस्तव खात्याची परवानगीची गरज नाहीये. मूळ मातीचं थडगं होतं, त्याला नका वाचलं सध्या. ते का आणू नका ते पण मी सांगणार आहे तुम्हाला. पण त्याचं उदात्तीकरण आणि त्याचं सुशोभीकरण आणि हे ते मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांनो, केवळ या मुद्द्यावर तुम्ही हिंदुत्ववादी असाल तर तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस सोडावी लागेल. नंतर अर्थातच अबू आझमी स्वाभाविकच आहे, तो औरंगजेबचाच वंशज आहे, त्यामुळे त्याला काही माफच आहे. पण आपले मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर, जितेंद्र आव्हाड यांनी जाऊन चादरी घालून औरंगजेबच्या कबरीला दर्गा बनवण्याचा घाट घातला. एरवी छोटीशी गोष्ट झाली, एवढं घराचं रिपेअर करायचं असं पुरातत्व खातं आक्षेप घेतं. बघा ना तुम्ही, जे लोक पुरातत्व खात्याच्या परिसरात राहतात त्यांना बांधकाम नाही, वीट नाही ठेवता येत. पण तिथे औरंगजेबच्या थडग्याच्या इथे उभं राहणारं बांधकाम आणि या संदर्भात कोणतीही तक्रार कधीही पुरातत्व खात्याने केली नाही, कारण ते या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या हे होते. हिंदुत्ववाद्यांचं म्हणणं असं आहे की पानिपतचे युद्ध घडण्यास कारणीभूत असणाऱ्या नजीब खानची कबर, पुरे इतिहास सांगतो मी, हा मिळाला आहे मला. त्यांनी सांगितलं की नजीब खानची कबर होती, तिला महादजी शिंद्यांनी सुरुंग लावून उद्ध्वस्त केली, कारण त्यांनी पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा घात केला होता. उद्ध्वस्त केली, सुरुंग लावून उद्ध्वस्त केली. त्याप्रमाणे औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त केली जावी सुरुंग लावून, अशी काही हिंदुत्ववाद्यांची मागणी आहे, ज्याच्यामध्ये नितेश राणे आघाडीवर आहे. तुमचाच मंत्री आहे, पण तो तुमच्या मंत्रिमंडळात नाही, त्याचं मंत्रिमंडळ एक वेगळं मंत्रिमंडळ आहे. बोलू आपण त्या विषयावर नंतर. संभाजी राजांच्या झालेल्या अत्याचाराचा बदला ही बाबरी मशीद उद्ध्वस्त करून घ्या असं यांना वाटतं. पुढे माझ्याकडली जी माहिती आहे ती मी वाचून दाखवतोय. सेक्युलर मंडळींना आजवरचा औरंगजेबचा दडवून ठेवलेला काळाकुट्ट इतिहास उघड झाल्यामुळे फार पंचायत झाली. हे औरंगजेबची दुसरी बाजू कुठे आपल्याला पाठ्यपुस्तकात आपण शिकलो ना, तिथे काय तो सुफी संत होता आणि तो काय टोप्या विकायचा आणि ते काय असंच वाचलं ना, उदात्तीकरणच वाचलं आपण. आणि त्यांच्या बापाने बिनबापाची औलाद झाली, त्यांनी हे असं तुम्हाला शिकवलं ना पाठ्यपुस्तकामधून. त्याला महान सम्राट ठरवतोय. आता पुढे एक वेगळा मुद्दा मी घेतोय. या वादाला अजून एक किनार आहे. औरंगजेब हा अत्याचारी राज्यकर्ता होता, परंतु अशा विकृतांची स्मृती, हा बघा, हा नवा मुद्दा येतो इथे. हा नवा मुद्दा मी घेतो इथे की अशा विकृतांची स्मृती देखील जपणं आवश्यक आहे. नका तोडू ती, म्हणजे हे त्याचं आजूबाजूचं सुशोभीकरण काढून टाका. ओरिजिनल जे मातीचं थडगा आहे एवढंच ठेवा, बाकी उद्ध्वस्त करून टाका, काढून टाका. पुरातत्व खात्याची परवानगीची गरज नाही. खरं म्हणजे याचं कारण उघडच आहे की ते नंतरचं बांधकाम आहे. पुरातत्व खात्याने म्हटलं पाहिजे की बाबा ओरिजिनल कबर आहे ती आम्ही सुरक्षित ठेवतो, बाकी तुम्ही काय ते नंतरचं आहे उडवा म्हणायला पाहिजे. फडणवीसांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. आणि त्या काळामध्ये एक दुसरी गोष्ट आहे, हा मी मानतोय हा मुद्दा नवीन आहे, हा आलेला नाही आहे कुठे. औरंगजेब असो की अफजल खान, हा नवा मुद्दा आहे. यांचे थडगे मूळ स्वरूपात मातीचे बांधे होते ना, ते तसेच ठेवावे. तिथे कुठल्याही मुजावराला सेवकाला नेमू नये. त्या कबरीला चादर सुद्धा वाहिली जाऊ नये. मातीचे थडगे वगळता तिथे काहीही बांधकाम असू नये. या कबरीवर चादर व्हायला बंदी असावी. जैसे थे या अवस्थेत निसर्गाचा मारा सहन करीत ही थडगी राहू द्यावीत.
टिकतील तितकी टिकतील. या थडग्यांच्या जवळ मोठमोठे बोर्ड लावून या क्रूर कर्म्यांचा खरा इतिहास लिहावा. कारण निदान एवढं तर करा फडणवीस, औरंगजेबच्या ह्याच्या बाजूला मोठे फलक लावा आणि हे जे मी सगळं वाचून दाखवलं, मी तुम्हाला पाठवणारच आहे हा सगळा व्हिडिओ आणि हे ते त्याच्यामध्ये लिहा. हा हलकट आहे तो, हा नीच क्रूर कर्म आहे ज्यांनी संभाजी महाराजांचे असे असे हाल. मी तर म्हणतो त्या संभाजी महाराजांच्या छावा चित्रपटाचे छोटे छोटे व्हिडिओ काढा. आता तुम्ही निनाळी पुरातन वस्तू आहे तिथे असे व्हिडिओ दाखवता ना, दाखवता. मग छावा चित्रपटाचा एक छोटा व्हिडिओ करा शेवटच्या भागाचा, त्यांनी छळलेल्याचा, तो औरंगजेबच्या थडग्याच्या बाजूला ठेवा मोठे स्क्रीन आणि त्याच्यावर दाखवा की ज्याचं थडगं बघायला आलाय तुम्ही तो हा. ही सूचना आहे माझी महाराष्ट्र शासनाला, फडणवीसांना. त्यांचं हिंदुत्व प्रेम सिद्ध करण्याची मोठी संधी आहे त्यांना. व्हिडिओ कार्यक्रम लावा आणि तिथे बोर्डावर तो इतिहास लिहा. अफजल खानाचा तो लिहा, औरंगजेबचा तो इतिहास लिहा. भारतीय लोक भोळे आहेत, क्षमाशील आहेत. त्यामुळे औरंगजेबचे थडगे उद्ध्वस्त झाले तर भविष्यात आपला लोक औरंगजेबाचा इतिहास विसरतील आणि थडगे कायम ठेवून तिथे फलकावर जो आज लिहिलेला इतिहास आहे तोच त्यांच्या लक्षात नाही. तो जर पुसून काढायचा असेल लोकांच्या मनातून तर हा नवा इतिहास लिहा, तो तिथे मांडा आणि ते थडगं ठेवा. लाखो मराठी माणसांना, लाखो मराठा माणसांना, देशप्रेमींना, या देशातल्या लोकांना ते थडगं प्रतिकाराची प्रेरणा देईल, पराक्रम जागा करील. मनामधलं धगधगतं हिंदुत्व आकाशापर्यंत ज्वाळा पोचतील त्याच्या. म्हणून मला पण असं वाटतंय, माझी फडणवीसांना विनंती आहे की हे थडगं आहे मूळ मातीच्या स्वरूपात तसं ठेवा. त्याच्या बाजूला छावा चित्रपटाच्या अखेरच्या काही मिनिटांचे व्हिडिओ लावा, लिहून काढा त्याच्यावर त्याचा खरा क्रूर कर्म म्हणून असलेला इतिहास. चादर विदर चालवायला बंदी करा. हे थडगं राहिलं पाहिजे असं मला वाटतं. तरच तुमच्या मनातलं हिंदुत्व हे सतत प्रज्वलित राहील आणि या प्रकारच्या देश लुटणाऱ्या क्रूर कर्म्यांच्या विषयी तिरस्कार, धिक्कार निर्माण होईल. धन्यवाद.